नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक नवीन जी.आर. आलेला आहे. या जी.आर.मध्ये तारीखवाढ केलेली आहे. ज्या महिलांनी अजूनपर्यंत हा फॉर्म भरलेला नाही त्यांना ही शेवटची संधी आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातला हा नवीन जी.आर. आपल्यासमोर आलेला आहे. नक्की काय जी.आर. आहे आणि कधीपर्यंत तारीखवाढ केलेली आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आपण पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत हा जी.आर. महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे. हा जी.आर. 2 सप्टेंबर 2024 रोजी आपल्यासमोर प्रदर्शित करण्यात आलेला आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषक सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी केली आहे. शासन निर्णय दिनांक 3/7/2024 मधील परिच्छेद ड मध्ये सदर योजनेचा आता दिनांक 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येणार आहे आणि दिनांक 31/8/2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1/7/2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबत कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आपल्याला आवश्यक ती सूचना देण्यात येईल. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्यात महाराष्ट्र सरकार विचार करत आहे. शासन निर्णय काय आहे ते आपण पाहून घेऊ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता येणार आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारने मागच्या वेळी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची तारीख दिली होती, ती वाढवून आता सप्टेंबर महिन्यापर्यंत देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ज्या महिलांचे फॉर्म माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरायचे राहिले होते त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना ही फॉर्म लवकरात लवकर भरता येईल, कारण आता तारीख वाढवलेली आहे. जवळच्या नातेवाईकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.